मयत झालेल्या व्यक्तीच्या नावानं बनावट व्यक्तीनं शेत खरेदी करून दिले. जालना येथील महिलेनं फिर्याद दिल्यानं यावलच्या 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट व्यक्तीने शेत खरेदी करून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 1 जानेवारी 1995 रोजी मयत झालेल्या व्यक्तीच्या नावानं दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी यावल येथील दुय्यम निबंधक अधिकाऱ्यासमोर बनावट व्यक्तीनं शेत खरेदी करून दिले, अशी फिर्याद जालना येथील श्रीमती कांचन संजय खत्री वय 50 या महिलेनं दिल्यानं यावल पोलीस स्थानकात अंबरनाथ येथील अजित तुळशीराम भंडारी यांच्यासह यावल येथील 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी यावल पोलीस स्टेशनला श्रीमती कांचन खत्री यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे की गेलाराम भुरोमल हे माझ्या वडिलांचे भाऊ होते. ते जालना येथे राहत होते. त्यांचे दिनांक 1 जानेवारी 1995 रोजी निधन झालं आहे. त्यांचा विवाह झालेला नसल्यानं त्यांना कोणतेही अपत्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर मी व माझा पुतण्या राजकुमार टोपनदास मोरे यांनी हे कायदेशीर वारस आहेत. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत पाकिस्तान फाळणीनंतर माझे काका गेलाराम भुरोमल हे पश्चिम पाकिस्तानमधून भारतात आल्यानंतर त्यांना यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथील गट क्रमांक 193 मधील एकूण 3 हेक्टर 19 आर क्षेत्रफळ शेतजमीन ही महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक 27 मे 1985 रोजी कायदेशीररित्या लेखीपत्र देऊन बहाल करण्यात आली होती. गेलाराम भुरोमल मयत असताना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील अजित तुळशीराम मंडळी 44 याने त्याच परिचित असलेला पालघर जिल्ह्यातील वसई येथील श्याम मनोहर मुंद्रा यास बनावट गेलाराम भुरोमल नाव देऊन त्याच्या नावानं बनावट आधार कार्ड, बनावट पॅन कार्ड बनवून यावल येथील दुय्यम निबंधक अधिकाऱ्यासमोर जमीन खरेदीचे व्यवहाराकरता उभे करून लबाडीच्या एरियादानं यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथील गट नंबर 193 मधील एकूण 3 हेक्टर 19 आर क्षेत्रफळाची शेतजमीन ही गेलाराम भुरोमल यांच्या मालकीची खरेदी खत करून स्वतःच्या नावे हस्तांतरित केली. मालकाबाबत कोणतीही खात्री न करता आणि माहिती न घेता अजित भंडारी तसेच श्याम मनोहर मुंदडा यांनी तयार केलेले खरेदी खत हे बनावट असल्याची माहिती असताना त्यांनी अजित भंडारी यांच्याशी संगनमत केले. सदर खरेदी खत हे खरे म्हणून वापरून त्या आधारी शेतजमीन ही सकुबाई दशरथ धनगर हिने दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी खरेदी खताद्वारे आणि उर्वरित 1 हेक्टर 74 आर शेतजमीन ही प्रशांत पाटील याने दिनांक 2 एप्रिल 2025 रोजीचे खरेदी खताद्वारे स्वतःच्या नावावर खरेदी करून घेतली. म्हणून अजित तुळशीराम भंडारी, श्याम मनोहर मुंदडा, सकुबाई दशरथ धनगर यांच्यासह एकूण 12 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची शेतजमीन ही बनावट व्यक्ती उभी करून एक वेळा व्यवहार झाला. त्यानंतर त्या बनावट व्यक्तीशी काही एक संबंध नसताना तिसऱ्या व्यक्तीनं खरेदी केल्यानं त्रयस्थ बोनाफाईड खरेदी करणाऱ्याला आरोपी केले. या गुन्ह्याचा तपास करणारा अधिकारी अडचणीत येऊ शकतो, अशी यावल शहरात चर्चा सुरू आहे. या संबंधित महसूल संबंधित यंत्रणेसह दुय्यम निबंधक, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना गुन्ह्यात सहभागी आरोपी करायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भारत पाकिस्तान फाळणीनंतर पश्चिम पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांचे पुनर्वसन करताना निर्वासित व्यक्ती नुकसान भरपाई आणि पुनर्वसन अधिनियम 1954 व त्या अंतर्गत तयार केलेल्या नियमांचे आधारे राज्यातील सर्व निर्वासितांच्या वसाहतीमध्ये भरपाई संकोच मालमत्तेतून कंपन्सेशन पूल प्रॉपर्टीज दिलेल्या अथवा अशा भरपाई संकोच मालमत्तेवरील अतिक्रमण नियमाकुल करून दिलेल्या निवासी आणि वाणिज्यिक भूखंडाचे स्वतःहून सर्वेक्षण करण्यात यावे. सदर सर्वेक्षणासमयी उक्त नमूद मालमत्तांच्या बाबतीत भोगवटादार वर्ग 2 अथवा ब1-2 सत्ता प्रकाराने असे भूखंड दिल्याचे आढळल्यास अशा कार्यवाही संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 258 नुसार स्वतःहून पुनर्विलोकन करून अशा निवासी आणि वाणिज्यिक मिळकतीस अधिकार अभिलेखात अ1 सत्ता प्रकार अथवा भोगवटादार वर्ग 1 हा धारणाधिकार नमूद करण्याची कार्यवाही करावी. सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात या निर्णया अनुषंगानं
कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष मोहीम राबवून सदर कार्यवाही पूर्ण करावी असे आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावानं काढण्यात आले होते आणि आहे त्यानुसार जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी कारवाई न केल्याने तसेच फिर्याद दिल्यावर यावल पोलिसांनी सुद्धा तात्काळ गुन्हा नोंद न केल्यानं दुय्यम निबंधक यांनी आपले आर्थिक हित साध्य करीत गैरप्रकार करून खरेदी खत दस्त नोंदणी केल्यानं संबंधित या सर्वांना या प्रकरणात सह आरोपी करायला पाहिजे अशी चर्चा रंगू लागली आहे. खानदेश लाईव्हकरिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुडदे.